नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी। आज इयत्ता 8वी मधला 19वी कविता घे मायभू या कवितेबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। मग कवितेला सुरुवात करण्यापूर्वी आपण कवीविषयी माहिती पाहू, कवितेची मध्यवर्ती कल्पना पाहू आणि त्यानंतर आपण कवितेचं चाल आणि शब्दार्थ स्पष्टीकरण पाहूयात। पहिल्यांदा कवी सुरेश भट यांनी मातृभूमीविषयी अशी कल्पना व्यक्त केलेल्या आहेत की ज्या मातृभूमीवर आपण जन्म घेतो ती मातृभूमी आपल्याला प्रिय असते। भारत देश ही भारतीयांची मातृभूमी आहे, तिचे ऋण आपल्यावर आहे। मातृभूमी ही आपली दुसरी पवित्र आई आहे। मातृभूमीच्या ऋणातून आपण कसे उतराई होऊ, त्यासाठी आपण काय काय करायला हवे हा कवीचा हृदयभाव या कवितेत कवीनं व्यक्त केलेला आहे। तसेच कवीच्या मनातील मातृभूमीविषयीची अपार आदर अतिशय ओजस्वी शब्दात व्यक्त झालेला आहे। तर कवी सुरेश भट यांनी कविता अतिशय मातृभूमीविषयी आपल्याला असलेला आदर अभिमान कवितेच्या भाषेतून त्यांनी व्यक्त केलेले आहे। तर कविता पाहूया। गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे। आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना। घे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे। आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझे मुळे ह्या जन्मास अर्थ आला। हे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे। मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी। हे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे। आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी। हे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे। गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे। तर विद्यार्थ्यांनो, इथं आपली कविता संपली। तर कवितेचं स्पष्टीकरणापूर्वी आपण आधी कवितेचे शब्दार्थ पाहूया। कवितेत आलेले शब्दार्थ पांग फेडणे, पांग फेडणे म्हणजे उपकार फेडणे किंवा उतराई होणे। दुसरा आहे जन्माला अर्थ येणे, जन्माला अर्थ येणे म्हणजे जन्म सार्थकी लागणे किंवा जीवन धन्य होणे। त्यानंतर पायधूळ घेणे म्हणजे वंदन करणे किंवा चरणस्पर्श करणे। आणि कवितेत प्रयाग काशी असा शब्द आलेला आहे। प्रयाग हे गंगा व सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमाचं एक क्षेत्र असून ती काशी म्हणजे वाराणसी उत्तर प्रदेश या राज्यातील एक तीर्थक्षेत्र आहे। तर मातृभूमीचे गौरवगीत गाताना कवी म्हणतो की घे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्यचंद्र तारे। म्हणजे हे मातृभूमी, मी तुझे सारे उपकार फेडीन आणि तुझी आरती करण्यासाठी आभाळातील सूर्य चंद्र तारे सारे पृथ्वीवर आणीन। हे भारत देशा तुझी मी तेजो आरती गाईन, असं कवी सुरेश भट यांनी म्हणतात। तर पुढे आई तुझ्यामुळे मी आहे अजून ताना, आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना।
म्हणजे हे मातृभूमी तू माझी माऊली आहेस. तुझ्या अंगावर खेळणारे मी अजूनही लहान लेकरू तान्हा आहे. माझ्या शब्दांमध्ये तुझा ओजस्वी पाना हळूच सोड. तुझ्या मायेच्या दुधाने माझे शब्द माखू दे, असं कवी म्हणतात. तर आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे या जन्मास अर्थ आला, जेव्हा तुझ्यामुळे या जन्मास अर्थ आला. म्हणजे हे माता, तुझ्या पुढे मी माझी वेदना मांडणार नाही. तुझ्यामुळेच तर माझ्या जन्माला खरा अर्थ प्राप्त झालेला आहे. तुझ्यामुळे माझे जन्म कृतार्थ म्हणजे सार्थक झालेला आहे, असं कवी म्हणतात. तर मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. कवी म्हणतात, मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. म्हणजे मी जेव्हा तुझ्या चरणांना स्पर्श करतो, तुझ्या पायाला स्पर्श करतो, तुझी जराशी पायधूळ मी माझ्या माथ्यावर लावतो, तेव्हा जणू काही मला प्रयाग काशी या तीर्थक्षेत्राचं दर्शन घेण्याचं समाधान आणि आनंद भेटतो. म्हणजे त्या तीर्थक्षेत्राचं धूळ माझ्या मस्तकी लावतोय की काय, असा मला वाटायला लागतं. आणि त्यामुळे माझी नशीब किंवा भाग्यरेषा काय बनते, पावन होते, पवित्र बनते, असं कवीना म्हणायचं आहे. तर आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. म्हणजे हे मातृभूमी, हे माझी आई, मी रोज तुझ्या गौरवाची गाणी गाईन. माझी भाषा, माझी वाचा तुझ्या दुधाने भिजून गेली आहे आणि माझे शब्द तुझ्या दुधाने नाहून निघालेले आहेत, असं म्हणायचं आहे. अशा प्रकारे कवी सुरेश भट यांनी घे मायभू या कवितामध्ये मातृभूमीविषयी आदर, अभिमान आपल्या शब्दात कवितेच्या स्वरूपात कशा प्रकारे व्यक्त केलेले आहेत, हे आपण पाहिलेलं आहोत. अशाच प्रकारे व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.